दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मिलेनियम टॉवर सानपाडा इथे आपण आलेले आहोत. सूनबाई आहेत डॉक्टर आशालता गोंधळे आणि सासूबाई आहेत सरस्वती गोंधळे. सुनाचं मूड सांभाळायला लागतो. सासूबाई सांगतील तीच पूर्व दिशा. कुछ ना कहो. सासूबाई कुछ तो बोलो, दिल का दरवाजा कभी तो खोलो. माझे सुनबाईला साडी आवडत नाही. सासूबाई साड्या नसतील आवडत मला, पर पैठणी की बात कुछ और ही है. तेव्हा आजची पैठणी माझी सासूबाईची. अशी कशी सोडेन मी पैठणी. नमस्कार. सुश्रोता नमस्कार. नमस्कार. एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. दोघींपैकी कोण घेणार मला बघायचंय. अक्षर आहे स. समईत लावल्या वाती साथ आणि रामचं नाव घेते, राहू दे अशीच साथ. अरे वा वा वा, अभिनंदन. चला, ही लक्ष्मी तुमच्याकडे आली आणि माऊली ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. छान छान छान. चला आता द्या ओळख करून. मी डॉक्टर आशालता अनिल गोंधळे. हे माझे मिस्टर डॉक्टर अनिल कुमार गोंधळे. ह्या माझ्या सासूबाई सरस्वती गोंधळे. माझे सासरे भीमन्ना गोंधळे. ही माझी मुलगी आर्या, मुलगा अर्पण आणि ह्या सगळ्या फ्रेंड्स आहेत सोसायटीतले. नमस्कार नमस्कार. चला आता सुरुवात करूया आपण गप्पांना. नमस्कार. नमस्कार बाबा नमस्कार. 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 आई तुम्ही कुठे राहायला पहिल्यापासून? लहानपणी कुठे होता? गावी. गावी कुठे? जतुमराणी. कुठे आलं ते? सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. मग सगळं शिक्षण वगैरे तिकडेच झालं? तिकडेच. कर्नाटक बॉर्डर असल्यामुळं थोडस टोनिंग कन्नड मराठी. खूप छान आहे. बॉर्डर ती खूपच म्हणजे ती एकदम बॉर्डर कर्नाटक मध्ये येते ना आमचं. मुंबईत कधी आलात तुम्ही? मी 71 ला. 71 मध्ये. बाबा काय करायचे? ते मिलिटरी मध्ये होते. हो. नमस्कार. मग तुमचं पोस्टिंग सगळीकडे होतं? सगळीकडे फिरून आला. पोस्टिंग 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 ऑलराऊंड. नथुला बॉर्डर, चायना, काश्मीर, रिजोरी, श्रीनगर, सर्व ऑलराऊंड. मग सून कुठे मिळाली? सून इथंच मुंबईला मिळाली. कशी काय? वधूवर मेळाव्यामध्ये म्हणजे आपल्याकडे आता अशी प्रथा असते ना, त्या वधूवर मेळाव्यामध्ये मला त्यांनी पाहिलं होतं. मी नव्हते त्यांना पाहिलं, पण त्यांनी तिथेच फिक्स केलं की मला हिच्याशीच लग्न करायचंय. पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं तेव्हा नकार दिलेला. म्हणजे सुरुवातची ज्यांची जी लुक होती तेवढी मला नव्हती हे पसंत आली, पण नंतर माझ्या मोठ्या बहिणीने मला कन्व्हिन्स केलं की सगळं काही लुकवर नसतं, नेचर पण ते जरुरी आहे आपल्या लाईफ मध्ये. तर तू ते आधी बघ, लुक काही तुला हे करायचं नाहीये, सोबत नाही. डॉक्टर म्हणजे कुठल्या डॉक्टर तुम्ही? BMS आणि ॲक्युपंक्चरिस्ट पण. अच्छा अच्छा. मग लगेच मग नंतर त्यांना पण मेडिको एवढी अशी जास्त वर एज्युकेटेड त्यांच्यापेक्षा जास्त नको असते ना. पुरुषांना आपल्यापेक्षा जास्त एज्युकेटेड नको असते. असं काय? असं कोणी सांगितलं? असं असतं. असं असतं. इकोस्टिक होतं तिथे. होय का? असं काय विचार होता तुमचा? नाही, असं काय हे नाही होतं. हार्ड अँड फास्ट चूल नाही. नाही नाही. आणि मग कधी झालं लग्न तुमचं? 97 ला. 1997 मध्ये. 98. काय बघा, ते किती आता बोलत असले तरी ओरडतायत याच. आपण सगळ्यांनी बघितलं आता. हो ना? आहे ओरडत तरी ते खूप आहे. हो ना? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, सुनेने स्वभावातला कुठला गुण बदलला पाहिजे? काय बदलायचं असलं तरी गप्पच राहायचं.
बोलायचंच नाही त्यांचं बरं, मग आपण बोलायला लागते मग. हो का काय हो, नाही. असं काय? मी मला एक्सेप्ट करते माझे अवगुण पण, कारण मी जिद्दी पण आहे आणि रागीट पण आहे. राग तेवढ्या पुरतच येतं. मला कोण असं समोर म्हणजे खोटं नाटक किंवा समोर एक आणि मागे एक असं कोण केलेलं नाही आवडत. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड, जे आहे ते तुम्ही सरळ सांगा, मी तेवढं मान्य करते हो. त्या गोष्टी. मग त्याच्यामुळे कदाचित त्यांना ते बसत नाही. सासूबाईंनी काय स्वभावात बदल केला पाहिजे? त्या आहेत म्हणजे ते चांगल्याच एक्सपिरियन्स वाल्याच आहेत, चांगलंच सांगतील जे काही सांगतात. पण काय असतं, सगळ्यांनीच ऍडजस्ट केलं तरच संसार चालतो. बरं, तुमचं म्हणणं आहे की कॉम्प्रोमाइज सगळ्यांनीच करायला पाहिजे. असं नाही की आम्ही सगळं माहेर सोडून आलेलं असतं ना, घर सोडून आलेलं असतं, तर सगळं काही प्रेम आम्हालाही हवं असतं ना इकडून पण. त्या हवं प्रेम दिलं तर मग कोण नाही एवढं हे होणार ना. काय म्हणणं आहे सासूबाई तुमचं? माझं काय नाही, तेच म्हणलंय ना, गप्पच राहायचं, गप्पच बाकी काय राहायचं. त्याने आपलं गप्पच थोडं राहायचं. बोलायचं नाहीये. काय काय? आपण शांत होईल, आपण जे करणार करू द्या, करू द्या, फक्त बघत राहा आपल्याला भक्त राहते ते बस. आणि आशीर्वाद द्यायचे आणि फक्त. आशीर्वाद, तुम्ही चांगले राहा बस. चांगले राहा, एवढे आपल्याला काय नको. किती छान. आहे. मी प्रश्न विचारणार दोन्ही गटांना. पहिला प्रश्न सूनबाईंना. मला सांगा, सासूबाईंच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण कोणता? वेळ संपली. बरं, तुम्हीच सांगा आता काय. आता ते 71 मध्ये ते लढाई करून आले ना, ते अक्षण माझा आनंद होते. 71च्या लढाईमध्ये ते तिकडं पाकिस्तान मध्येच होतं ना ते. हा, लढाई आणि होती. ते घरी आलं सुखरूप. आणि ते मला खूप आनंद झाला ते असं. बाबा, काय आठवतात त्या आठवणी? 71ची लढाई आठवते का तुम्हाला? एखादर बांगलादेशाचा होता ना लढाई. हा, तर तुम्ही कुठे होता पोस्टिंग? आम्ही ह्याला होतो त्यावेळेला फरीदकोट, पंजाब बॉर्डरला. तिकडं अटक होण्याची भीती होता, कारण बांगलादेशावर अटक करत होते ना मग इंडियन फौज, हिंदुस्थानी. मग इकडं खतरा होता, म्हणून ह्या बॉर्डरला सांभाळायचं असं दोन्ही बाजूने हे केलं होतं डिफेन्स. वा, आणि तेव्हा ते 71च्या त्यातून युद्धामधून युद्ध. सही सलामत छान परत घरी आले. कळलं? हो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. सूनबाईंचं काय स्वप्न आहे? त्यांचं स्वप्न ते मला तरी कळलं नाही. अजून कळलेलं नाही. तुम्ही सांगा. चला, सासूबाईंनी पण गुण घालवला. महिला संघटित करणे, सगळ्या महिलांना एकत्रित संघटित करणे. वा वा. का हो? कारण महिलांचं कसं असतं की एकमेकाविषयी ईर्ष्या, मत्सर असं जास्त करून महिलांमध्ये जमतं. म्हणजे इन जनरली बोललं जातं की महिलांचं चालत नाही असं म्हटलं जातं. असं काही नाही. असं काही तसं आहे. तसं आहे. फॅक्ट. हा, इट्स अ फॅक्ट. मग बरोबर बाबा. लेडीज तुम्ही कधीही बघा नाहीच जमणार. नाही जास्त होत. मैत्री नाहीच टिकू शकत. टिकते ना, उगाच नाही काय टिकू सांगता. शकत. ती कुठे ना कुठे थोडी तरी होतेच. मग त्यांना तुम्हाला संघटित करायचं. हा, सगळ्यांनी असं सांभाळून राहिलं पाहिजे. सगळ्यांचे माइंड एकसारखे मग ही म्हणजे सुरुवात विचार एकसारखे व्हायला सुरुवात पाहिजे. स्वतःपासून करणार का? जरूर. चला, व्हेरी गुड. चला, आजपासून सुरुवात झालेली आहे. समोरच्या महिलेला समजून घ्यायचं असं आजपासून त्यांनी ठरवलेलं आहे. पुढचा प्रश्न सूनबाईंसाठी. मला सांगा, तुमची एकच गोष्ट सासूबाईंना आवडते, कोणती? घरात केलेली एकच गोष्ट सासूबाईंना. चपाती. का म्हणजे असं काय? चपाती केलेली आवडते आणि सगळ्यांचा आदर तिथं केलेला आवडतं. चपात्या आवडतात? सून चांगली करते? अरे वा वा. चपाती फक्त चांगली करते. वा. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. सासूबाई, मला सांगा, तुम्हाला पाहून सूनबाईंना कोणतं ऐतिहासिक वाक्य आठवतं? ते काय मला माहिती नाही. तुम्हाला नाही माहिती? आज कळणार आहे. सांगा हो. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. आणि वा वा वा. बरं बरं बरं, ठीक आहे. यात बराच अर्थ दडलेला आहे, तो विस्ताराने असं उलगडून सांगण्याची गरज नाही. बरं, सासरी बुवा, तुम्ही सांगा, तुमच्या कोणत्या सवयीचं सासूबाईंना आजही कौतुक आहे? नाही, त्यांचा आमचा एकच हे होतं ना, जे जे बोलायचं ते आम्ही करायचं, आम्ही बोलायचं ते करायचं. म्हणजे एक. तुम्ही सांगा काय? त्यांना ते कोणचं कौतुक म्हणजे ते कुठं बाहेर जातात, ते मला साडी आणायचं, साडी ब्लाऊज आणतात बस. हा. हो. अरे वा. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, देवाने कोणते अमूल्य गिफ्ट दिले असे तुमच्या पत्नीला वाटतं? तिचं बोलण्याचं हे आणि काय काय म्हणतो सिच्युएशन
कंट्रोल करणे नाही 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 त्यांचं असं म्हणणं आहे की देवाने नवरा जो काय मला दिला ना तो माझ्या आयुष्यातलं अमूल्य असं गिफ्ट आहे असं त्यांना वाटतं. चला हा गुण गेला. संपूर्ण कुटुंब आता सज्ज आहे. आजचा चर्चेचा विषय आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की सुनेने लग्नानंतर जीन्स घालावी का. चला तुमचं काय म्हणणं आहे. जीन्स घालावी का की नाही नाही घालायचं आणि नाही. ते बोलत नाहीये न इलाज आहे ते आम्ही बोलणार नाहीये असं न घालू असं बोलणार नाही आणि घालायचं नाहीये नाही घालायचं. बस. अच्छा हा. अच्छा त्याचं म्हणणं आहे घालू नाही. हो. तुमचं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं तर असंच आहे की साडी कशासाठी घालायला सांगता की तुम्ही व्यवस्थित दिसण्यासाठी किंवा अंग प्रदर्शन न होण्याकरिता. तर साडीमध्ये आजकाल तुम्ही बघू शकता की फॅशन एवढी निघालेली आहे की तुमचं अंग कुठून ना कुठून दिसतंच ते. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की कुर्ती आणि जीन्स हे खूप कम्फर्टेबल आहे आजकालच्या काळात. म्हणजे घालायला कारण पाहिजे. हां व्हेरी गुड. सासरे भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? ते घालायला पाहिजे. मुंबईची मुलगी आहे तर ते घालायला पाहिजे. चला सासरे बुवा सूनबाईच्या बाजूने गेले. थांबा आता महत्वाचा क्षण आहे म्हणजे मला बघायचं आहे की मुलगा कोणाच्या बाजूने आहे. जरा तुमचं काय म्हणणं आहे? हा? घाल. हो बघितलं मुलाची साथ आहे. परंतु आमचं नाहीये इच्छा हा तुमची इच्छा नाहीये यांचं म्हणणं नाही. ते नाहीये बरोबर दिसायला ते हे पाहिजे ना ते काय दिसायला बरं नाही हो, दिसत. बरं दिसत नाहीये ते अरे घालणारच आहे बघा. हे यांची मोठी बहीण ते ह्यांचा पाहिलंय मॉडेलिंग करतात हे करतात मग त्यांची बहीण मग घालू नये का घालू? करेक्ट आहे. घालायला पाहिजे. सासूबाईंच्या विरोधात गेलेले आहेत आज. सासरे बुवा. तुमचं काय म्हणणं आहे. त्याच बघून ते केलं चांगले आहे मेहनती मुलगी आहे म्हणून ते पसंत केलं आम्ही. हो हो आणि त्या हा ते आमच्या अपोजिट जाणार म्हणून आम्हाला थोडी माहिती होत अरे अपोजिट गेले बरोबर. कशाच्या बाबतीत अपोजिट कशाच्या बाबतीत अपोजिट गेले बोला. कशाच्या बाबतीत सांगा ना कशाच्या बाबतीत अपोजिट. ते ज्याच्या त्याचे लुकआउट आहे ती आता ती फील्ड मध्ये आहे ती फील्ड मध्ये करते. मी माझ्या जे काय आहे तावडी निवडी मी ती करते. इट्स ओके. शांत राहा ना पण. हो ना हा फक्त चर्चेचा विषय हो आहे. मग चर्चेतच सांगते. बरं हा विषय चर्चेचा आहे. हा चर्चा करत असताना प्रत्येकाची मतं असू शकतात. आता मी प्रत्येकाला कागद देणार आहे आणि कागद दिल्यानंतर आपलं आपलं मत लिहायचं आहे. ज्यांना सासूबाई बरोबर वाटतात त्यांनी सासूबाई ज्यांना सुनबाई बरोबर वाटतात त्यांनी सुनबाई लिहा. सगळ्यांची मतं तर या काचेच्या बाउलमध्ये आलेली आहेत. आता मी प्रश्न विचारतो आणि बघूया कोणाच्या बाजूने कशी उत्तरं मिळत जातात. या दोघींपैकी संपूर्ण कुटुंबाचं आवडतं व्यक्तिमत्व कोण. म्हणजे एकीकडे सून आहेत एकीकडे सासूबाई आहेत तर सगळ्यात आवडतं कोण. चला बघूया प्रत्येकाने आपापली मतं द्यायची. प्रत्येकाचं फेवरेट कोण आहे. सासरे मात्र सुनेच्याच बाजूने आहेत. 1 2 3 4 ऐकलंच नाही. 5 जण म्हणतायत सून 5 जण म्हणतायत सासू. हा गुण कोणालाच मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे कोणामुळे हॉटेलमध्ये जाण्याची वेळ येत नाही. 1 2 3 4 5 6. चला हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न आहे भारतात हुकुमशाही आली तर या दोघांपैकी कोणाला निवडाल. या दोघींपैकी हुकुमशाही कोणाला आवडते. चला असं म्हणूया आपण. ते सासूबाई ना सिनियर आहे ना. चला 3 त्यामुळे हा गुण सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी प्राणी मित्र कोण आहेत. या दोघींपैकी प्राणी कोणाला आवडतात. चला आन्सर द्या. दोघे नाहीयेत. चला हा गुण कोणालाच मिळणार नाही. पैठणी कोण जिंकेल असं वाटतं. पैठणी कोणी जिंकावी आत्तीनी की आशानी. अच्छा गेला पाहिजे. आत्याला द्यायला पाहिजे. चला सासू म्हणजे त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतात सून. हा गुण मिळालेला आहे सूनबाईंना. दोन्ही गटाचे प्रत्येकी 2-2 गुण आहेत. त्यामुळे आता बघूया लग्नानंतर सुनेने जीन्स घालावी का असा विषय होता. आतापर्यंत 2-2 गुणांवरती आहेत. सूनबाई 3 4 5 6 7. बापरे सगळे सुनेच्या बाजूने आहेत. 8
9 10 11 सासरे बुवांचं मत बघूया कोणाच्या बाजूने आहे आणि मुलाचं मत बघूया 13 गुण मिळालेले आहेत सून गटाला. त्यामुळे आजचा विजेता ठरलेला गट आहे सून गट. सून गटाला आज बक्षीस तुझ्याकडे देणार आहोत संपूर्ण गटाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे 1300 रुपये. किती मस्त आहे बघा. या दोघींचा आवडता आकडा 13 असणार कदाचित. त्यामुळे हा खेळ सुद्धा 13 गुणांवरती सुटलेला आहे. आता बघूया कोण जिंकणार. पैठणीचा खेळ. एका वेळेला एक पत्ता असं ते कार्ड जे आहे ते उचलायचं आणि बाउलमध्ये गोळा करायचं आणि ते हवेच्या दाबाच्या सहाय्याने करायचं आहे. त्यामुळे ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 चला खेळ सुरू. सात 6 5 4 3 2 वेळ संपली. थांबा. सुनबाईंनी किती गोळा केलेत ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सासूबाईंनी बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अशी खेळामध्ये जरी गट सुनबाईंचा जिंकलेला असला तरी सुद्धा आता निकाल काय लागला आपण सगळ्यांनी बघितलं. या खेळामध्ये खूप छान साथ दिली बाबांनी. बाबांना झी मराठी कडून ही भेट वस्तू. तर मुलांनी खूप छान साथ दिली. हा बायकोच्या बाजूने साथ दिली. आईच्या बाजूला बसलेत पण त्या बाजूलाच जात आहेत. झी मराठी कडून ही भेट. उपविजेत्या ठरल्या सूनबाई. सूनबाईंना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर खूप छान रंगलं. आपण सगळ्यांनी बघितलं. खूप धमाल मजा मस्ती आली. मतं कशी असो शेवटी हे घर एक आहे. एकमेकांच्या हाकेला कुणीही किती धावून गेलं तरी सुनेच्या हाकेला सगळ्यात आधी सासू धावून जाणार आणि सासूबाईंच्या हाकेला सूनबाईच धावून जाणार. कारण ते शेवटी घट्ट असं नातं आहे. हे नातं असंच घट्ट राहो, टिकून राहो एवढंच सांगून आजचा हा भाग इथे संपवतो आहे. पुन्हा भेटणार आहोत एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोच्या पुढच्या भागात. नमस्कार.